नमस्कार शेतकरी बांधवांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण गावरान पोल्ट्री फार्म संदर्भात थोडीशी चर्चा करणार आहोत. आपण जे आहे ते छोटासाच प्रयोग केलेला आहे. आपण स्वतःच्या हाताने आहे ते एक इन्क्युबेटर बनवलेलं आहे, म्हणजेच अंडे उबवण्याची मशीन बनवली आहे. आणि त्याच्यामधनं काल आहे ते पिल्ले निघालेले आहेत, म्हणजेच 20व्या दिवशीच त्याच्यामधनं पिल्ले निघाले आहेत आणि मी तुम्हाला ते दाखवणार आहे. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये इन्क्युबेटर कसं आहे आणि आपण 18 मेला जे अंडे टाकले होते त्याचासुद्धा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे. तिथे जाऊन तुम्ही बघू शकता की आपला ट्रे ऑटोमॅटिक फिरतं आहे. अंडे उबवण्यासाठी जे कंट्रोलर वापरलं आहे, त्याचबरोबर जे पाण्याचा ट्रे आहे खाली ते सुद्धा आपण दाखवलेलं आहे की कसं आहे. तर हे झालं आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं. पण आज 20 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि त्याच्यातून आपल्याला जे पिल्ले आहेत ते 10 पिल्ले आपले 20व्या दिवशी निघालेले आहेत आणि जे 8 अंडे आहेत त्याला जे आहे ते पीप मारलेली आहे आणि ते सुद्धा आज संध्याकाळपर्यंत निघतील. तर चला, तर मी थेट तुम्हाला आपल्या जो आपण छोटासा प्रोजेक्ट करतो आहे, तर त्या प्रयोगामध्ये आपल्याला थोडंफार यश आलेलं आहे आणि आज 21वा दिवस संपलेला आहे. आणि 21व्या दिवशी किती आपल्याला रिझल्ट येतो आहे. आपण 30 अंडे टाकले होते, त्या 30 अंड्यापैकी जे आहे ते 5 अंडे आहेत त्याच्यामध्ये पिल्ले नाही आहेत. 3 अंड्यामध्ये बनलं होतं पण ते पुढं वाढलं नाही आणि 2 अंडे आहेत ते पूर्ण अनफर्टिलाइज आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये जीव नव्हतं. ठीक आहे, असे 5 अंडे आपले फेल आहेत. त्याच्यामध्ये 30 अंड्यामध्ये 25 अंड्याचं जे आहे ते आपल्याला 18 दिवसापर्यंत हालचाल दिसल्या होत्या आणि त्याच्यामधले 25 अंड्यापैकी जे आहे ते 10 पिल्ले बाहेर निघालेले आहेत आणि जे 9 अंडे आहेत त्या 9 अंड्याला पीप मारलेले आहे. चला, तर मी तुम्हाला दाखवतो की ते पीप कशी मारलेली आणि आपली पिल्ले सध्या वाढ कशी आहे, नैसर्गिक वाढ कशी आहे आणि ते एकसुद्धा अपंगत्व म्हणजे कमजोर पिल्लू नाही आहे. चला, तर मग तुम्हाला थेट दाखवतो. तर पाहू शकता हे आपले एक 1.5 दिवसाचे पिल्ले आहेत, म्हणायला हरकत नाही. एक परवा दिवशी आहे ते पिल्ले निघालेले आहेत आणि ही जे आहेत ते 8 पिल्ले आहेत आणि आपले जे मशीन आहे त्या मशीनमध्ये 2 पिल्ले आहेत. ठीक आहे, हे तुम्हाला मी पिल्ले दाखवतो, तुम्हाला दिसतच असतील. हे पाहू शकता किती तंदुरुस्त आहेत. हे फक्त 1 दिवसाचं पिल्लू आहे आणि असे आपले याच्यामध्ये 8 पिल्ले आहेत. ठीक आहे, तर त्याच्याबरोबर आपण त्याला हिटिंगसाठी बल्बाची एक व्यवस्था केली आहे, त्याचबरोबर खाद्य आहे आणि जे आपण आहे तात्पुरती याच्यासाठी लाईटची सुविधा केलेली आहे. ठीक आहे, आपल्याकडे इन्व्हर्टर नाही आहे त्याच्यामुळे थोडासा रिझल्ट कमी येतो आहे. ठीक आहे, तर हे रिझल्ट त्या हिशोबाने आपला खूप चांगला आहे. आणि त्याचबरोबर ही आपली मशीन आहे. ठीक आहे, हे पाहू शकता, हा कंट्रोलर आहे आणि हे फॉगरचं आहे आणि हे पूर्ण सेटअप आहे. आणि तुम्हाला मेन दाखवायचं म्हणजे हे आपले 8 अंडे आहेत. ठीक आहे, 2 फुटलेले अंडे मध्ये आहेत. तर हे जे तुम्हाला पिवळं दिसतंय, या हे लाल दिसतंय, हे लाल कलरचे अंडे आहेत ते फ्रीजमधली अंडी होते आणि हे जे तुम्हाला निळ्यामध्ये ब्लूमध्ये दिसत आहेत हे जे आहेत ते आपण फ्रीजमध्ये न ठेवलेले अंडे आहेत. फक्त 1 दिवसाचे अंडे आहेत आणि हे 3 दिवसाचे अंडे आहेत, म्हणजे कोंबडीने दिल्यापासून 3 दिवसाचे हे फ्रीजमध्ये ठेवले होते. तरी पण आपण टेस्टिंगसाठी आणले होते. त्या फ्रीजमधले जे 5 पैकी 4 अंडे आहेत पण पिल्लू निघालेलं आहे आणि एक त्याच्यामधलं खराब झालेलं. ठीक आहे, हे 8 पिल्ले आहेत, अंडे आहेत आणि इथं जे आहे ते 8 पिल्ले आहेत. ठीक आहे, आणि बाकीचे जे 2 पिल्ले आहेत ते आतमध्ये आहेत. आता सध्या लाईट गेलेली म्हणून मी तुम्हाला उघडून दाखवत नाही, कारण की ऑलरेडी आमच्याकडं 6 ते 9चं जे आहे ते टाईम आहे, लाईट जाते, त्याच्यामध्येच थोडंसं पिल्ल्यांना विकनेस येतो. ठीक आहे, हे तुम्ही पाहू शकता, हे 2 पिल्ले आहेत जे की तिकडं बसलेले आहेत. ठीक आहे, तुम्ही पाहू शकता हे हालचाल करत आहेत. ठीक आहे, आणि आपण ते पलीकडं एक जे आहे पुट्टा लावलेला आहे जेणेकरून पिल्लू उडी मारून जे आहे ते खाली पाण्याच्या ट्रेकडे जाऊ नये. ठीक आहे, खाली पाण्याचा ट्रे ठेवलेला आहे. आणि याच्यामध्ये जे पीप मारलेले अंडे मी तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, हे जे इकडे कोपऱ्यात आहे पहिलं फुटलेल्या अंड्याच्या शेजारी इथं पीप मारलेली आहे एकाला. ठीक आहे, त्याचबरोबर हे पाहू शकता दुसरं अंडं आहे. ठीक आहे, यालासुद्धा पीप मारलेली दिसते तुम्हाला. त्याचबरोबर हे तो निघालं आहे. ठीक आहे, याला पीप मारलेली आणि याला पण पीप मारले. ठीक आहे, आणि त्याचबरोबर ह्याच्या पाठीमागचे हे 2 अंडे. ठीक आहे, ह्या 2 अंड्यालासुद्धा पीप मारलेली. ठीक आहे, अशा प्रकारे जे आहे ते आपले 25 अंडे आपण 30 अंड्याचं आपण टेस्टिंग केली होती. त्या 30 अंड्यामध्ये आपल्याला सध्या जे आहे ते 10 पिल्ले सध्या बाहेर आहेत अंड्याच्या आणि 9 पिल्ले आहेत ते आपले पीप मारलेले आहे. ठीक आहे, आणि बाकीचे जे उरलेले अंडे बघा तुम्हाला, म्हणजेच ते 9 आणि 10 19. ठीक आहे, तर 19 पिल्ले आहेत
त्याच्यामधले आपले आता राहिलेत 9, म्हणजे आपले 9 अंडे अजून बाकी आहेत. आपल्या छोट्याशा त्या जाळीमध्ये 8 पिल्ले आहेत, मध्ये 2 पिल्ले आहेत जे की इन्क्युबेटरमध्ये आहेत, आणि 9 अंड्याला पिप आहे. म्हणजे ती 10 आणि ती 9 19, ठीक आहे. 19 अंडे पिल्ले सध्या आपल्याला निघत आहेत, आणि उरलेले जे 6 ते 7 अंडे आहेत ते सध्या निघण्याच्या मोडवर आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे शेतकरी बांधवांनो आपण हा छोटासा प्रयोग केलेला आहे आणि तो यशस्वी झालेला आहे. आणि आपण जी ही तुम्हाला छोटीशी जाळी दिसते पाठीमागं माझ्या, तर ही आपण तुमच्याच कृपेने ही केलेली आहे. म्हणजेच यूट्यूबच्या पैशावरनं ही जाळीचं आपण छोटंसं प्रोजेक्ट केलेलं आहे, म्हणजे थोडंसं काम केलेलं आहे. म्हणजेच का तर आपण यूट्यूबचा पैसा आहे ते कुठेतरी चांगल्या मार्गी लावावा ह्या हिशोबाने आपण छोटासा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला आहे, आणि तो नक्कीच यशस्वी झाला आहे. याचा खूप आनंद होतो आहे. ते मशीनसुद्धा आपण 9-10 हजारापर्यंत बनवली आहे, आणि त्याचबरोबर ही पत्र्याचं शेड आहे ते 10 बाय 12चं शेड आहे. तुम्ही पाहू शकता 10 बाय 12चं शेड आहे, ठीक आहे. आणि याच्यामध्ये आपण 3-3 फुटाचे 5 पत्र असे आहेत, आणि हे जे आहे असं एक 10-12 फूट आहे, आणि हे 12 फूट, ठीक आहे. अशा प्रकारे आपण हे केलेलं आहे. आणि त्याचबरोबर आपण थोडंसं सुरक्षा म्हणून काय केलं आहे, ही जी जाळी आहे ते या भिंतीपासून खाली आपण हे केलेलं आहे, ठीक आहे. तर याच्यावरती आपल्याला आपण रफ केलेलं आहे. आपण याला थोडंसं अजून मऊ करणारे, जेणेकरून कोंबड्याची घाण आहे ते स्वच्छ करता यावी, आणि त्याचबरोबर आपण त्यांचं खाद्य वगैरे ते ठेवलेलं आहे. आणि अशा प्रकारे आपण थोडासा प्रयोग करण्याचा प्रयत्न केलेला आहे, आणि तो यशस्वी झालेला आहे. आपलं जे हे इन्व्हर्टर आहे ते इन्व्हर्टर खूप काहीच कामाचं नाही म्हणायला हरकत नाही. फक्त त्याच्यावरती एक लाईट लागते, आपलं टेम्परेचर दिसतं. त्याच्यावरती 40 वॅटचा बल्बसुद्धा चालत नाही. आणि सध्या आपल्या गावाकडं लाईटचा खूप इश्यू आहे, आणि त्या लाईटच्या इश्यूमुळं आपलं इन्क्युबेटर आहे ते 20% फेल आहे. कारण लाईट आहे ते वारंवार जाते, आणि इन्क्युबेटरचा रिझल्ट आपल्याला 100% आहे, पण लाईटमुळं जे आपला रिझल्ट आहे ते 20% कमी आहे म्हणायला हरकत नाही. कारण की आपल्या इन्क्युबेटरला 24 तास लाईट लागते. गेली 1-2 तास तर ठीक आहे, पण 4 तास 5 तास पुढे गेले की जो रिझल्ट आहे तो कमी होत जातो, ठीक आहे. आणि अशा प्रकारे आपण छोटासा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि हे जो आपला न्यूजपेपर आहे, हा न्यूजपेपर आपण डेली चेंज करतो. सकाळी चेंज करतो. पाणी जे आहे ते गूळ टाकून पाणी आपण ठेवलेलं आहे, जेणेकरून त्यांना थोडंसं ताकदीचे असं ऐकलेलं आहे मी. आणि सध्या आपल्या पिल्ल्यांना आपण कुठलाही औषध दिलेलं नाही आहे, ठीक आहे. औषध दिलेलं नाही, आणि आपण ते बघूया. आपल्याला थोडंसं आयडिया नाही आहे की औषध कोणतं वापरायचं, काय वापरायचं, ते नक्कीच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू. आपण हा छोटासा प्रयत्न केलेला आहे, आणि तो यशस्वी झालेला आहे. फक्त आता आपल्याला एक खंत आहे की आपल्याकडं इन्व्हर्टर नाही आहे. आपण नक्कीच इन्व्हर्टर घेऊया. आपण आपल्या उद्योगाच्या माध्यमातून किंवा यूट्यूबच्या थोडंफार पैशातून इन्व्हर्टर घेऊया, जेणेकरून आपली ही मशीन चालली पाहिजे, आणि या पिल्ल्यांना ऊबसाठी हे बल्ब चालले पाहिजे. एवढं जरी सेटअप झाला तरी आपला प्रयोग आहे ते 100% यशस्वी होणार आहे. आपला 80%चा प्रयोग यशस्वी झाला आहे. फक्त लाईटच्या अभावी आपण थोडंसं कमजोर आहेत म्हणायला हरकत नाही, ठीक आहे. आपण हिटिंगसाठी हीट जास्त होईल की तो फॅनसुद्धा ठेवलेला आहे, जेणेकरून ते हीट मेंटेन. अशा प्रकारे आपण हा छोटासा प्रयोग केलेला आहे. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आणि हा व्हिडिओ ज्यांना शून्यातून सुरुवात करायची त्यांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा, आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका. आणि तुम्हाला मशीन बनवायची असेल तर नक्कीच मला कमेंट करा, मेसेज करा की कशी करायची, पार्ट कुठं भेटतात, सगळी माहिती मी देऊन टाकेल, ठीक आहे. नाहीतर दुसरा व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्की बनवेल. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत